नमस्कार, मी क्षितिजा देशमुख. BCN न्यूजच्या खास मुलाखत या कार्यक्रमात आज महिला दिवसानिमित्त आपण खास बातचीत करणार आहोत. समाजातल्या अशा महिलांसोबत ज्यांनी आपल्या कार्यामुळे समाजापुढे एक आदर्श ठेवलेला आहे आणि त्यानिमित्तच मी दोन ओळी म्हणू इच्छिते. महिलांकरता मी सुद्धा स्पर्शू शकते आकाश, फक्त संधी मिळण्याचा अवकाश आहे. आपणा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि यासोबतच आपण अशाच महिलेशी बातचीत करणार आहोत की ज्यांनी अगदी शून्यातून आपलं विश्व निर्माण केलेलं आहे. आज आपल्या सोबत आहेत निलिमा बावनेजी, ज्या धरमपेठ महिला बँकेच्या संचालिका आहेत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. त्यांनी अगदी शून्यातून म्हणजे 50 रुपयापासून त्यांनी जी सुरुवात केलेली आहे आणि आज करोडोंचा डोलारा जो आहे त्यांनी उभारलेला आहे. महिला त्यांच्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी त्यांच्या इथे आहेत आणि कशा प्रकारे त्यांनी समाजकारण, आपला व्यवसाय आणि राजकारण सांभाळलं आहे याबद्दल आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर्वप्रथम आपलं स्वागत आणि महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम. तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा महिला दिनाच्या. बिलकुल मॅडम, तुम्ही एक आदर्श आहात समाजापुढे आणि अशा महिलांपुढे की ज्या काही करू इच्छितात. मला सर्वात पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की तुम्ही गृहिणी ते एक व्यावसायिका, तेही बँक तुम्ही निर्माण केली आणि त्याला नाव पण असं दिलं आहे की धरमपेठ महिला मल्टीस्टेट. तर काय सांगाल, हा जो प्रवास होता तुमचा हा कसा सुरू झाला? सर्वप्रथम तर जो महिला म्हटलं म्हणजे एक तर कुटुंब आलंच. आणि काय होतं की जेव्हा मुलगी शिकत असते, म्हणजे कॉलेज असते, मग लग्न होतं, तर तिचे अनेक पार्ट आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या पार्टमध्ये तिच्या जीवनामध्ये तिचे म्हणजे माझं लग्नानंतर माझे पती आहे, माझी सासूची मंडळी आहे, लग्नाच्या आधी माहेरची मंडळी आहे. ही जर सगळी ऍक्टिव्ह आणि पॉझिटिव्हली असली, कारण की मी जरी मुलगी असली तरी मला शिकवण्यासाठी त्यांनी नागपूरला पाठवलं, कारण की मी एका ग्रामपंचायत वाला गावात माझा जन्म झालेला होता. माझं शिक्षण पूर्ण नागपूरला झालेलं आहे. तर त्याच्यामुळे काय होतं की एक वातावरण माझ्यासाठी चांगलं होतं. आणि दुसरं एक असं की महिलांच्या बाबतीत आपण नेहमी म्हणतो की तिला भीती आहे की ती मागे आहे. ती कधीच मागे नसते, तिला फक्त प्लॅटफॉर्मची गरज असते असं मला वाटते. आणि तुम्ही जर पाहिलं की महिला दिनानिमित्त कितीतरी लोकांनी खूप कार्य केलेलं आहे आणि हे बघत असताना असं वाटतं की मी तरी कुठे मागे आहे की काय, असंही मला कधी कधी वाटतं. तर मला असं वाटतं की महिला ह्या सगळ्या बाबतीत समोर आहे आणि संस्था काढण्याचा विचार सगळेजण मला विचारतात. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण महिला किटी सुरू करतो, बीसी सुरू करतो. आणि बीसी मध्ये खूप छान होते की आपण एकत्र येतो, पार्टी होते, नंबर लागतात, मग खाणं पिणं किंवा आपण त्याच्यानंतर गिफ्ट देणं वगैरे. पण माझ्या डोक्यात असं होतं की हे जे बीसीचे पैसे गोळा होतात तर सगळ्यांना त्याची गरज पण नसते आणि काही लोकांना गरज जास्त पण असते. तर यातनं मग आम्ही असं केलं की हा एक प्रकार सेव्हिंगचाच प्रकार आहे ना, दर महिन्याला पैसे टाकणे आणि घेणे. तर मग आम्ही छोटी एक पहिले संस्था काढली, त्याचं नाव धरमपेठ महिला पतसंस्था होती आणि तिची शाखा धरमपेठ सारख्या छोट्या ठिकाणी होती अगदी. आणि सगळ्यांना माहिती आहे महिलांचा स्वभाव हा बचतीचा असतो, सेव्हिंगचा असतो आणि त्याला फक्त आम्ही बँकिंग मध्ये रूपांतर केलं, कारण की तो पैसा तुम्ही बँकेत टाका, त्याच्या 2 पैसे व्याज मिळेल, कधी अडीअडचणीला तुम्हाला पैसे घेता पण येईल. आणि संस्था क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी, तुमचे पैसे जरी कमी असेल तर तुम्हाला क्रेडिट एक महिलांना मिळत आहे. तर ते महिलांना कधी मिळतच नाही. आज महिलांचा खूप पैसा असला तरी तिचं बँकेत खातं नसेल तर तिला लोन मिळत नाही. पण तुम्ही जर आमच्या इथे समजा खातं टाकलं तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल असं त्यावेळेस होतं. आणि महिलांना क्रेडिट कसं देता येईल हा एक विचार होता. आणि ती जे काही पैसे गोळा करते तर त्याला पण चांगलं एक व्याज मिळालं पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे भारतीय संस्कृतीमध्ये दर महिन्यालाच काही ना काही सणवार असतात, मुलांचं शिक्षण आहे, उन्हाळ्यामध्ये भाजीपाला आपण किराणा भरून ठेवतो, तर अचानक आरोग्यासाठी पण पैसे लागतात. अशा पण अडचणीचा काही प्लॅनिंगच्या पण गोष्टी असतात, ऍडमिशन आहे किंवा काही आहे. तर म्हणून आम्ही याचं एक प्लॅनिंग म्हणून, महिलांना चांगल्याच करतात पण म्हणून आम्ही ही पतसंस्था काढली. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी, त्या 40 मैत्रिणी होत्या, त्यांनी अतिशय चांगलं सहकार्य केलं आणि त्यातनं मग हे सोसायटीचं रूपांतर झालं. नक्कीच 40 मैत्रिणींनी मिळून बनवलेली ही जी आहे संस्था आज मोठं वटवृक्ष आपण म्हणू शकतो की झालेला आहे. आपण बघतो महाराष्ट्रातच नाही, महाराष्ट्राच्या बाहेर देखील याच्या शाखा आहेत. तर महाराष्ट्राबाहेर आणि महाराष्ट्रात याच्या शाखा पोहोचवणं हे काम करताना तुम्हाला कशा प्रकारे अडीअडचणी आल्या, त्याच्यावर तुम्ही कशा प्रकारे मात केली आणि घरच्यांचा सपोर्ट कसा होता?
पहिली गोष्ट तर खर्चाचा सपोर्ट होताच म्हणून हे सगळं करून, कारण की 30 वर्षापूर्वी असं बँकिंग काढणं, सोसायटी काढणं काही सोपी गोष्ट नव्हती आणि एक माहोल नव्हता. तसं आता आपण सगळं बघतो, युट्यूबवर पाहतो किंवा पेपरमध्ये वाचल्यानंतर आपल्यासाठी ही गोष्ट मी केली पाहिजे आणि आपण शिकतो पण. त्यावेळेस असं काही नव्हतं. म्हणजे त्यावेळेस वातावरण नव्हतं. त्या विपरीत वातावरणात मी काढलेली ती संस्था आहे आणि त्याच्यामुळे फायदा पण मला झाला की लोक जुळल्या गेले. ती सगळ्या महिला जुळल्या, सभासद महिला होत्या. बाहेर संस्था काढण्याबद्दल असं एक होतं की तुम्ही जर बघितलं तर नागपूरच्या बाहेर जर आपण गेलो तर आपल्या जवळपासचे नागपूरच्या 4 किंवा 5 घरानंतरचे प्रत्येक लोक पुण्याला आहे. तर त्यांनाही काय आहे की संस्था वाढण्यामागे महत्वाचे 2 कारण आहे. एक तर संस्थेवर असलेला विश्वास त्यांना लोकांना होता आणि दुसरं असं की काय शेवटी सर्व्हिस सेक्टर आहे. तुम्हाला गरज आहे तेव्हा तुम्हाला पैसे वापस मिळायला पाहिजे. तर काय व्हायचं की त्यांना जेव्हाही पैसे मागायचे तेव्हा आम्ही त्यांना म्हणायचं हा घेऊन जातो मी, औषधीसाठी आहे, कधी विड्रॉल आहे किंवा असं काही. कोरोनामध्ये तसं झालं की ती व्यक्ती आली नाही पण आम्ही त्यांच्या घरी पैसे नेऊन दिले. तर शेवटी काय आहे की त्यांना गरज आहे तेव्हा त्यांना पैसे वापस मिळत आहे ही भावना त्यांना आली की माझा पैसा सुरक्षित पण आहे, मला हवा तेव्हा मिळतोय आहे आणि त्याच्यावर व्याज पण मिळत आहे. तर मग बहुतेकाची मुलं पुण्याला असल्यामुळे लोकांचं होतं की अरे माझा मुलगा पुण्याला शिकतोय, मला पुण्याला पैसे पाठवायचे. पुण्याची जे मुलं आहेत त्यांना वाटायचं माझ्या आई वडिलांसाठी मला पैसे पाठवायचे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये असं झालं की मी पहिली ब्रँच पुण्याला काढली आणि पुण्याला ब्रँच काढताना सगळ्यात जास्त म्हणजे असं होतं की पुण्याला ऑलरेडी सहकारी चळवळ ही अतिशय चांगली होती आणि त्याच्यात आपण नागपूरची एखादी व्यक्ती जाणं आणि काही बिझनेस मिळवणं अतिशय कठीण. कारण की आपले नातेवाईक नाही, नागपूरला कसं आपला परिवार आहे. बरोबर, संस्थेचं नावच आहे ना आमचं की आपला परिवार आपली संस्था. तिथे असं कोणी नातेवाईक नव्हतं आणि म्हणजे किंवा त्यांना आपण हेल्प मागू शकू किंवा काही. पण असं तसं आम्ही सगळ्यांसोबत कॉन्टॅक्ट करून गव्हर्नमेंट तिथलं आमचं डिपार्टमेंट आहे ते आहे, फेडरेशन होतं महाराष्ट्राचे फेडरेशन, ह्या सगळ्यांची मदत केली. सहकार भारती आमची एक संघटना आहे सहकार क्षेत्रात काम करे, त्याचे सगळे पदाधिकारी हे सगळ्यांनी जणी मिळून आम्ही मग तिथे आम्ही आमचा एक कार्यक्रम घेतला उद्घाटनाचा. उद्घाटन झाला, तिथले लेडीज तेव्हा महापौर होती ती आली. तर सगळ्यांनी म्हटलं नाही आता ही संस्था ना 1 वर्ष चालेल नंतर चालणार नाही असं सगळ्यांनाच वाटत होतं. पण देवाची कृपा, सगळ्यांचं सभासदांचं पण आमच्या असलं प्रेम आणि अतिशय आमची पहिली संस्था खूप छान तऱ्हेने चालली. आणि मग ती चालत असताना सगळ्यांना असं वाटलं की आमच्या एरियात का नाही तुमची शाखा. मग काही लोक असं करता करता आमच्या पुण्याला 5 शाखा आहे आणि सगळ्या शाखा आमच्या अतिशय चांगल्या, त्याचं डिपॉझिट आहे, लोनिंग चांगलं होतं, कर्मचारी पण आमचे तिथले चांगले आहे. नक्कीच. आपण छोटस एक रोपटं लावलं होतं की VC आणि 50 रुपयांची इन्व्हेस्टमेंट आणि तिथनं आता 1700 करोडचा हा वटवृक्ष झालेला आहे. तर आपण महिलांना देखील अनेक महिलांना रोजगार दिलेला आहे. एक महिला जर घरात कमवते आहे म्हणजे ती पूर्ण घराला सांभाळते असं पण होतं. काय सांगाल, महिला कर्मचारी देखील आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहेत? बघा आता आमच्या इथं सुरुवातीला जेव्हा आम्ही संस्था काढली होती तेव्हा पैसे गोळा करण्यासाठी आम्ही एजंट ठेवले होते. त्या सगळ्या एजंट आमच्या महिला होत्या. तर त्या काही महिला अशा होत्या म्हणजे मुलीच होत्या की त्या 10वी पास होत्या, काही 12वी पास होत्या, ग्रॅज्युएट झाल्या. त्यांना कोणी नोकरी दिली असती ना. पण त्या जेव्हा एजंट लोकांकडनं पैसे आणायचे, आम्ही त्यांना कमिशन द्यायचं. सांगताना अतिशय आनंद होतो की ते कमिशन त्यांचं 50,000 ते 60,000 राहायचं. म्हणजे महिन्याला 50-60 हजार रुपये समजा एखाद्या मुलीला मिळत आहे तर किती चांगलं ना. पण आता आम्ही एजन्सी तशा कमी केलेल्या आहे कारण की आता डायरेक्ट लोक पैसे भरतात आहे. आणि रोजगार आज इतक्या संस्था आहेत, आज 300च्या वर आमच्याकडे स्टॉप आहे. आणि जेव्हा आम्ही संस्था सुरू केली म्हणजे मी आणि आमच्या सगळ्या लोकांनी, आमची कल्पना अशी होती की लोकांमध्ये जी एक भावना असते ना की पतसंस्था म्हणजे छोटी राहील किंवा त्यांचा कर्मचारी एक रिटायर्ड माणूस राहील किंवा काही. तर आम्ही ठरवलं होतं की याला एक चांगलं लुक आपण दिलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे आमची कुठल्या पण तुम्ही संस्थेत आमचं कॉर्पोरेट ऑफिस सारखं वाटतं कारण की ते फिलिंग लोकांना आलं पाहिजे की मी पतसंस्थेत नाही, एक नॅशनल बँकेत किंवा कॉर्पोरेट बँकेत जात आहे ते. आणि दुसरं असं होतं की जे कर्मचारी माझे काम करतील त्यांना हा बाहेरच्या पेक्षा पगार हा 1 रुपया तरी मला जास्त देता आला पाहिजे हे होतं. कारण की तरच ते कामही करेल त्या याच्याने. आणि म्हणून मग त्यासाठी मग मेहनत करावीच लागते. अर्थात आमच्या कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगली मेहनत घेतली. आणि आज आमची शिवाजीनगरला सीताराम भवन म्हणून एक खूप मोठी छान बिल्डिंग तयार झाली. आमच्या बरेच बिल्डिंग स्वतःच्या मालकीमध्ये आहे. आणि जे सभासद असतात आमचे तर त्यांना आम्ही वारंवार आम्ही संपर्कात असतो. त्यातले लोक काही बिझनेस करू इच्छितात. आमचे ते संचालक आहेत ते कोणी वकील आहे, काही समाजसेविका आहे. मला ट्रेनिंग द्यायला आवडतं उद्योजकांचं, तर आम्ही ते ट्रेनिंग देतो. एखाद्याचा उद्योग मोठा करण्यासाठी पण आम्ही खूप सहकार्य करतो. तर त्यामुळे सभासदांना असं वाटतं की ह्या संस्थेत फक्त मी पैसे नाही ठेवत आहे, माझ्या गरजा आहे, माझं
मेंटली ते ना कधी कधी खूप छान बोलतात त्यांच्या घरी होणाऱ्या गोष्टीचं ऑडियन्स सांगतात, तर त्यांना चांगलं वाटतं. फॅमिली बरोबर, बॅकग्राऊंड जे आहे त्यांना आमचे सिनियर सिटीजन खूप खुश आहे आमच्या संस्थांवर. म्हणजे बरोबर, ज्याप्रमाणे तुम्ही व्यवसाय सांभाळतात त्याचप्रमाणे तुम्ही समाजकारणात देखील आहात. आणि यावर्षी आपण बघतोय की महिला दिवसाची जी थीम आहे, आपण बघतोय की कृतीला आणखी गती देऊया. त्याच प्रकारे तुमचं जे कार्य आहे अगदी शोभून आणि साजेसं आहे. काय सांगाल, समाजकारण देखील तुम्ही करता, कशा प्रकारे या गोष्टी हँडल करता तुम्ही? नाही, आता खरं म्हणजे ह्या वर्षीची म्हणजे मला असं वाटतं खूप छान थीम आहे. एक्सेलेटर ऍक्शन म्हटलं त्यांना, बिलकुल, की जी काही गती आहे तर ती वाढवली गेली पाहिजे. आणि ही थीम कशी इंटरनॅशनल थीम आहे. म्हणजे पहा, आपण भारतामध्ये आपल्या महिला नेहमी समोर आल्या. म्हणजे आपल्याला सगळ्यांचे आपण नाव जर घेतलं, जिजामातापासनं तर इकडे सावित्रीबाई फुले आहे, नंतर राणी लक्ष्मीबाई आहे, या सगळ्यांनी चांगलं काम केलेलं आहे. तर मला असं वाटतं की म्हणजे भारताच्या बाहेर भारतीय महिलांवर जास्त विश्वास आहे की ती चांगलं काम करू शकते. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय जे काही काम होते ते जास्त मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. तर मला असं वाटतं ह्या वर्षीची थीम मध्ये महिलांचा सहभाग सगळ्या बाबतीत, म्हणजे राजकीय असो, सामाजिक असो, आर्थिक असो, याच्यात कसा वाढला जाईल. कारण सशक्त समाज तयार करायचा असेल तर सशक्त महिला तयार करणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे काय आहे की आता ह्या वर्षी सगळ्या महिलांना तर मी हेच आवाहन करेल की तुम्ही तुमची गती आता वाढवायला पाहिजे, तुमचा आयाम हा वाढवायला पाहिजे. आणि राजकीय क्षेत्रात आपण महिलांचा जर विचार केला तर चांगल्या तऱ्हेने आता महिला समोर येत आहे. पण तुम्ही आर्थिकच्या बाबतीत जर पाहिलं, अजूनही ते बँकिंग कडे वळणारे, नोकरी करतात, बिझनेस करतात, पण एखादं बँकेत खातं काढण्यासाठी सुद्धा ते कचरतात. किंवा बँकेत खातं असेल ना तर विड्रॉल माहितीये का, ते त्यांच्या खर्चाने कोणीतरी आणून देतात. मला असं वाटतं की ह्या जागतिक महिला दिनानिमित्त आपण हा विचार सगळ्या महिलांनी करावा, किंवा मला बँकिंगचं जे काही काम आहे ते मी स्वतः करील. माझा जो बिझनेसचा पैसा आहे, फायनान्शियल मॅनेजमेंट मी सांभाळील, आणि त्याचा निर्णय तिला घेता आला पाहिजे असं मला वाटतं. आपण राजकारण, समाजकारण, व्यवसाय या तिन्हींची सांगड कशी घातली? आपण बघतोय की कॅन्सर पीडितांसाठी देखील आपण कार्य करत आहात, सोबतच राजकारणात देखील आपण सक्रिय तेवढ्याच आहात जेवढं समाजकारणात आहात, आणि व्यवसायात तर आपण अगदीच यशशिखर गाठलेलं आहे. काय सांगाल? नाही, देवता लाईफ फाउंडेशन बद्दल सांगायचं झालं तर आम्ही असं कॅन्सरच्या मुलांसाठीच आम्ही काम करतो. पण आम्ही स्पेशली ठरवलं होतं की 12 वर्षाच्या आतील मुलांसाठी काम करावं. कारण की काय खूप म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला काय होईल की मुलांवरच आमचा फोकस राहील. आणि छोट्या मुलांची जेव्हा कॅन्सर होतो ना तर त्यांची फॅमिली ही खूप डिस्टर्ब होते. तर मग आम्ही त्याच्यामध्ये नुसतं त्यांना पैशानी मदत करतो असं नाही, होलिस्टिक त्यांना मदत पण करतो, मेंटली त्यांना प्रिपेअर करतो की काय होऊ शकतं. तर आणि ती पूर्ण फॅमिली असं होतं की ती आमची झालेली राहते, तर त्यांच्या आई वडिलांची मानसिकता, आईंची मानसिकता, समजा तिला 2 मुलं असेल, दुसऱ्या मुलावर होणारा परिणाम, आणि असं मग ते आमचं ते काम सुरू असते. आणि त्याच्यासाठी आमचं एक खूप छान आम्ही अभियान राबवतो. त्या मुलांना जे काही आम्ही पैसे देतो, 1 रुपया दान कॅन्सर मुक्त अभियान, तर त्या अंतर्गत आमचं छान लोक पण आम्हाला सपोर्ट करतात, पैसे देतात. आणि मग त्यातून आम्ही जवळपास 55 मुलं आमच्या हाताखाली आहे की त्यांच्यासाठी आम्ही दर महिन्याला पैसे आम्ही त्यांना देतो. आणि पैसे जरी देत असलं तरी मी तुम्हाला जे सांगितलं, आता होळी मिलन कार्यक्रम होईल, दिवाळीचा कार्यक्रम, ट्रिप काढतो आम्ही त्यांची, आणि त्यांच्यासाठी फॅमिलीमध्ये कोण आहे काय त्यांच्या सगळ्यांचं आम्ही एक प्रकारे दत्तकच घेतल्यासारखी ती फॅमिली आहे, त्यांचं आम्ही काम करतो. आणि सांगताना ह्या 2025 मध्येच आमचा एक असं प्लॅन आहे की त्यांच्यासाठी आम्ही डे केअर सेंटर काढतो आहे. गोटापांचरीला एक मोठी जागा आम्ही घेतलेली आहे की ते मुलांना जे येतात बाहेरून केमोसाठी वगैरे, तर त्यांना ठेवता येईल. मग त्यासाठी प्राणायाम आहे, योगा आहे, किंवा त्यांना बाकी मदत लागली तर ती आपल्याला करता येईल. म्हणजे एका ठिकाणी त्या सगळेजण आले की एक जागेमध्ये, आणि जे चांगले झालेले मुलं आहे, बहुतेक काय करतो त्या आई वडील गरीब असतात. कारण की आम्ही ह्याची मुलं घेतात, मेडिकल कॉलेजचे घेतो आम्ही. ते मेडिकल कॉलेजचे मुलं जे येतात, हॉस्पिटलचे मुलं, तर ते खूप ग्रामीण भागात आलेले असतात. तर त्यांच्या पेरेंट्ससाठी कौशल्यावर आधारित व्यवसाय सुरू करण्याचा आमचा प्लॅन आहे. तर त्यांना ते म्हणतातही आम्हाला खूपदा की आम्हाला काहीतरी शिकवा तुम्ही, आम्ही काहीतरी करू. तर ते मला असं वाटतं ह्या वर्षी आमच्या गुढीपाडव्यानंतर तो एक प्रोजेक्ट आमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे तो आमचा सुरू होईल असं मला वाटतंय. नक्कीच, तुम्ही ड्रीम प्रोजेक्ट बद्दल बोलला आहात, आणि ज्याप्रमाणे तुम्ही या सर्व गोष्टी करत आहात
फ्युचर प्लॅनिंग काय आहे? महिलांसाठी काही खास करणार आहात का? नाही, फ्युचर प्लॅनिंग तर असं आहे, म्हणजे माझं म्हणून नाही, पण मला असं वाटतं ह्या जागतिक महिला दिनानिमित्त आपण भारताचा विचार केला आपण आणि समाजाचा विचार केला, आपल्याकडे लोक खूप आशेने पाहत अगदी आहे. बरोबर. का बरं पाहत आहे? की आपली कुटुंब व्यवस्था ही खूप मजबूत आहे. कुटुंब व्यवस्था चांगली, आणि आपला हा जो भारत देशामध्ये जर पाहिलं, युवा लोक हे आता सध्या मोठ्या संख्येने आहे. म्हणजे सिनियर सिटीजनपेक्षा युवा लोक मोठ्या, म्हणजे युवकची संख्या हे जर जास्त मोठी आहे आहे. आपली, तर आपलं फ्युचर आपलं खूप ब्राईट आहे. बरोबर. तर त्या युवकांसाठी आपण काम करणं आवश्यक आहे. ते काम कोण करेल? तर सगळ्यांचं असं म्हणणं असतं की बा आईनी संस्कार करावे. म्हणजे आपण सगळीकडे आजकाल खूप सुरू आहे की बा कौटुंबिक संवाद वाढले पाहिजे किंवा वाढले. काही. हा. मला आज ह्या बाबतीत असा एक संदेश द्यायचा आहे की प्रत्येकच आईवर संस्कार करण्यापेक्षा मुला मुलींवर संस्कार झाले पाहिजे, कारण ती अगदी बरोबर. पुढे उद्या जाऊन आई वडील बनणार आहे. तर त्या युवकांवर संस्कार करण्याची जबाबदारी ही समाजाची पण आहे आणि आपल्या कुटुंबाची पण आहे. आणि ज्या ज्या शाळा कॉलेजेसमध्ये शिकतात तर त्यांनी सुद्धा तो एक विषय हाताशी म्हणजे घेतला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, जास्त वेळ हे लोक समाजात बाहेर फिरतात, तर समाजाचं एक चित्र हे चांगलं असायला पाहिजे. अगदी तर ते बरोबर. कसं हेल्दी राहील याच्याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि आपण समाज म्हणजे शेवटी आपण त्याचा पार्ट आहोत. तर म्हणून मला असं वाटतं की मुलींनी सातच्या आत घरात येण्यापेक्षा मुलगा सातच्या आत घरात कसा येईल हा पण एक विचार व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि दुसरं असं की महिलांनी पैसे कमवावे. तिने तिचा नोकरी तर आता लागेल नाही लागत दोन्ही, पण तुमचा जो काही छंद आहे, हॉबी आहे, त्याला तुम्ही छानपैकी व्यवसायामध्ये कन्वर्ट करू शकता. तुम्ही जर बघितलं असेल तर कोरोना नंतर खाद्यपदार्थ लोक म्हणजे घरचे खायला लागले, बरोबर. तो एक चांगला व्यवसाय होऊ शकतो. आपला योगा खूप छान आहे. जर तुम्ही एखादं मेडिटेशन शिकले, काउन्सिलिंग शिकलं, तर तो तुम्ही घरी पार्ट टाइम तो बिझनेस करू शकता. म्हणजे छोटे छोटे कुठेतरी आपण गुंतून राहावं असं मला वाटतं महिलांनी. आणि त्याच्यात 2 पैसे मिळाले, आणि काय होतं की जेव्हा महिला जो पैसे येतात तर तिचा कॉन्फिडन्सही हा वाढतो की नाही, माझे बरोबर. 2 पैसे आहे. आता त्या पैशाचा तिने अभिमान करू नये, स्वाभिमान नक्की असावा. बरोबर. आणि दुसरं असं की आपण नुसतं अधिकारासाठी भांडवू नये, महिलांनी कर्तव्य बी करावं असं मला वाटतं. नक्की. आणि अनेक गोष्टी महिलांना आता करण्याची मुभा आहे. आता पहिल्यासारखं राहिलं नाहीये. काही भांडे घासायचे नाहीये किंवा आपल्याला पाट्यावर काही मसाले भाटायचे, मिक्सरचं अगदी काही बरोबर. यंत्र आलं आहे. तर आपला जो उपयोग आहे, स्मार्टफोन आपल्या जो आहे, टीव्ही आपल्या जवळ आहे, पण त्याचा सगळा उपयोग मनोरंजनासोबत ज्ञानासाठी कसा होईल, एखादा चांगला संदेश आपण कसा पाठवू शकू, एखादी चांगली गोष्ट आपल्याला कशी करता येईल, आपला जो वेळ असेल तर आपण एखादा पार्कमध्ये एखाद्या छोट्या मुलावर कसं संस्कार करू शकू. तर थोडं प्रत्येकाने नाही काही तर तुम्ही 1 महिन्यातनं एकदा तरी एका शनिवार, एखादा रविवारी सगळ्या मैत्रिणी मिळून किंवा आपल्या घरचे मिळून कुठेतरी छान विजिट करावी, मंदिरात आहे किंवा पार्कमध्ये आहे. आणि समाजकार्य सगळ्यांनी करावं. काही ना काही नुसते पैसे दिले पाहिजे असं काही नाही, डोनेशन. तर बरोबर. तुम्ही शारीरिक मानसिक तर केलं. आजकाल इतके छोटे छोटे आपले खेडे आहेत, त्यांना खूप आवश्यकता आहे. त्यांच्या मुलांवर आपण समजा काम केलं असं आपण ठरवलं, तर मला असं वाटतं की हे अतिशय काळाची गरज आहे आता, की एनजीओ सारखं आपण समजा काम प्रत्येकाने केलं तर, कारण खाणं पिणं मोज मस्ती हे आता सध्या प्रकार खूप वाढलेले आहे. अगदी ते बरोबर. करावं, माझं तसं म्हणणं नाहीये, पण थोडं आपण समाजकार्य करावं असं मला वाटतं. त्याची गरज आहे नितांत. अगदी बरोबर. ज्याप्रमाणे आपण बघतो की यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. आज यशस्वी स्त्री मागे कोण आहे? नाही, अर्थातच माझे मिस्टर, माझे सासरे होते. सासरे तर म्हणजे मला असं वाटतं 70 वर्षात तेव्हा होते, माझं लग्न झालं तेव्हा. त्यांचा खूप सपोर्ट, सासऱ्यांना खूप अभिमान होता माझा, म्हणजे असं वडिलांना तर होताच, किंवा वडिलांना तर नेहमी वाटतंच म्हणा. आणि वडिलांची तर इच्छा होती की हिने राजकारणात खूप समोर जावं. बघू आता काय समोर होतं. अगदीच बरोबर. तोही माझा प्रश्न राहणार आहे की तुम्ही आता राजकारणात देखील सक्रिय आहात. कशा प्रकारे तुम्ही राजकारणाकडे पण वळल्या? नाही, राजकारणामध्ये तर काय झालं की 50% महिलांना आरक्षण आलं. अर्थात आरक्षणामुळे मी येऊ शकली. मी नगरसेविका होती, नंतर सभापती झाली. त्याच्यानंतर दुसऱ्या टर्म मध्ये मी राहू नाही शकली. आणि पण सक्रियता आहेच. पण मला असं खूप वाटतं की नागपूरला कमीत कमी एखादी महिला आमदार असावी आणि त्यात माझा नंबर बरोबर. असावा. अगदी बरोबर. फ्युचर प्लॅनिंग आहे का या सगळ्या गोष्टींसाठी? ज्याप्रमाणे इच्छा प्लॅनिंग व्यक्त तर 2-3 आहे माझे. मला तर असं वाटतं की महिलांना स्किल शिकवण्यासाठी राजकारणाला घेऊन जसं हा, आता नाही तुम्ही- नाही, राजकारणात आलं ना तर माझे स्वप्न पूर्ण होतील. कारण की मला असं वाटतं की अगदी महिलांसाठी बरोबर. स्किल डेव्हलपमेंटचं एक मोठं चांगलं युनिट तयार व्हायला पाहिजे. मार्केटिंगसाठी आपलं चांगलं करायला पाहिजे. नागपूर हे असं छान सेंटर आहे. आणि एग्रीकल्चरवर काम व्हायला पाहिजे. कृषी क्षेत्रात महिलांचं योगदान खूप आहे. अगदी बरोबर. आता तर कंपल्सरी केलं की 7-12वर महिलांचं नाव असावं. पण
तिने शेतात जास्त काम ती करते, पण विकायचा तिला अधिकार नाहीये. राजकारण समजा आली तर असं काही अजून एखादा GR वगैरे आम्हालाही काढता येईल. बरोबर. एक गती जी आहे, जी कृतीला गती, जे यावर्षी थीम आहे, Theme, हा. ती कुठेतरी एक सत्यात आणता येईल असं तुम्हाला बिलकुल ह्या वर्षी तर आणायलाच हवी. म्हणजे ती थीमच त्यासाठी दिलेली आहे की तुम्ही पार्टिसिपेट सगळीकडे जास्तीत जास्त महिलांचं असायला हवं. आणि तुम्हाला सांगते की सर्वांगीण विकास जर करायचा असेल तर केंद्रबिंदू ही महिला असायलाच हवी. अगदी बरोबर. तर आज महिला दिवसानिमित्त काय संदेश तुम्ही आमच्या दर्शकांना देऊ इच्छिता? नाही, बघणाऱ्या सगळ्या दर्शकांना मला असं वाटतं की आपण जे काही आता माझा इंटरव्ह्यू पाहाल, तुम्ही आता उद्या सगळ्यांचे पेपर पाहाल, तर तुम्हाला जी काही गोष्ट आवडली असेल तर ती नक्की तुम्ही करा. आणि तुम्ही कुठली नाही कुठली हॉबी, कुठली तुमच्या छोट्या मनाची मोठी, मला वेळ नाही आहे किंवा माझ्याकडे जमत नाही असं न म्हणता कुठल्या ना कुठल्या कृतीमध्ये तुम्ही तुमचं मन रमवलं पाहिजे असं मला वाटते. आणि संवाद हा वाढवला पाहिजे. आजकाल संवाद हा कमी झालेला आहे. SMS पाठवलं जातं, SMS न पाठवता आपल्याला तोंड दिलं देवाने छान, त्याचे आपण बोललं पाहिजे. बोलल्याशिवाय होणार नाही असं मला वाटतं. नक्कीच. जागतिक महिला दिनानिमित्त आपण इथे आलात आणि इतक्या छान गोष्टी तुम्ही सांगितलेल्या आहेत आणि ज्याप्रमाणे तुमचा प्रवास होता त्याबद्दल देखील तुम्ही सांगितलं आहे. कशा प्रकारे तुम्ही इथपर्यंत येऊन पोहोचले आहेत आणि समाजासाठी तुम्ही एक आदर्श निर्माण केलेला आहे. एक प्रेरणा म्हणून तुम्ही आज समाजात वावरत आहे महिलांसाठी. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा महिला दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत रहा BCN न्यूज. नमस्कार. नमस्कार.